मित्रांनो नमस्कार। 17 जून संध्याकाळचे 6 वाजत आहेत। आता लगेच रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा म्हणजेच जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा राहणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमधून पावसाचे वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान ओसरण्याची शक्यता आहे याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय राहणार आहे। मित्रांनो तुम्ही येथे स्क्रीनवरती बघू शकत असाल, या ठिकाणी राज्यातील बहुतांश भागामधून पावसाचे वातावरण रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान ओसरण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येत आहे। परंतु जो पश्चिम महाराष्ट्राचा परिसर आहे या भागामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज असणार आहे आणि सोबतच कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मध्यरात्रीनंतर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे। तर सर्वात आधी आपण बघूया जिल्ह्यानुसार की कुठे कुठे पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो। तर सर्वात आधी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगर व त्याच्या आसपासचा परिसर कन्नड, वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, जालना, सिल्लोड, चिखली, दक्षिणेकडे बुलढाणा, पाचोरा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे आणि मध्यरात्रीनंतर या भागामध्ये पावसाचे वातावरण हे निवळलेले आपल्याला बघायला मिळू शकते। म्हणजेच या भागामधून पावसाचा जोर मध्यरात्रीनंतर कमी होण्याची शक्यता आहे। त्यानंतर मित्रांनो उत्तरेकडे जर बघायचं झालं तर जळगाव आहे, धुळे, मालेगाव, मनमाड, त्यानंतर नाशिक आहे, या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इगतपुरी, वाडा, कल्याण व डोंबिवली, जुन्नर, खोपोली, खेड या भागात सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर पुणे, गोरेगाव, त्यानंतर चिपळूण आहे, सातारा, कराड, रत्नागिरी, कोल्हापूर, राजापूर या परिसरादरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण आपल्याला आता लगेच रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर मध्यरात्रीनंतर या भागामधून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे, म्हणजेच विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला मध्यरात्रीनंतर बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच पंढरपूर, त्यानंतर सोलापूर, इंदी, वैजापूर, जत, सोबतच इंदापूर आहे, करमाळा, जामखेड, बार्शी, तुळजापूर, त्यानंतर कैज आहे, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। तर पंढरपूर, बार्शी, तुळजापूर आणि सोलापूरच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण आता लगेच रात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल आणि मध्यरात्रीनंतर या भागामधून सुद्धा पावसाचा जोर हा कमी झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर जामखेड, बीड, माजलगाव, परभणी, त्यानंतर परळी आहे, अहमदपूरचा आसपासचा परिसर, उदगीर या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे। त्यानंतर नांदेड, वाघला, देगलूर, सोबतच उत्तरेकडे उमरखेड आहे, पुसद, दिग्रस, दारवा, नेर, यवतमाळ, पांढरकवडा या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला आता लगेच रात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल। तर वाशिम, चिखली, बुलढाणा, लोणार, खामगाव, अकोला, अकोट, अचलपूर, सोबतच अमरावती या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। परंतु मित्रांनो मध्यरात्रीच्या नंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, म्हणजेच पूर्वेकडे जो पांढरकवडा, चंद्रपूर, ताडोबा, गडचिरोली, त्यानंतर उमरेडचा दक्षिणेकडचा परिसर आहे या भागामध्ये मध्यरात्रीच्या नंतर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो पूर्व विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर भंडारा, गोंदिया, डोंगरगड, अंबागड चौकी, गडचिरोली या परिसरामध्ये सुद्धा या ठिकाणी हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळत आहे। एकंदरीत जर बघायचं झालं तर आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे आणि मध्यरात्रीनंतर बऱ्याचशा भागामधून पावसाचे म्हणजेच जोरदार पावसाचे वातावरण हे निवळलेले देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मित्रांनो हा होता दिनांक 17 जून रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। धन्यवाद।